यूट्यूब फॅमिलीला. सर्दी ही आली, डोकं दुखायला लागले या. तरी पण आता व्हिडिओ बनवायला लागली या. व्हिडिओ बनवायची तर खरं काय इच्छाच नाही. काय मला समजच नाही, ते यूट्यूबचं समज नाही. व्हिडिओ टाकावं का नको टाकावं, का चॅनल सोडून द्यावं, हेच काय समजना झालं या. तर खरं सांगू का, मला बनवायला जरा कसं बरं वाटेल. तुम्ही चॅनल जर सबस्क्रायबर केला तर खरंच नक्की बरं वाटेल मला, की आहेत कोणतरी बघणारे म्हणून. माझ्या चॅनलला व्ह्यूज बी कमी येते ती, आणि वॉच टाईम झाला आहे 3000च्या पुढं झाला आहे. पण आता त्याला वर्ष होऊन गेलं, त्याला वर्षाचं हे असतं या. पण आता काय करू काय नाही मला बी काही समजणं झालं या. कसं सांगावं तीच काय करा नाही. आज काय रेसिपीचा व्हिडिओ नाही, काय नाही. दीदी झोपली या, म्हणून म्हटलं जरा थोडासा बनवावं. तर दीदीला टाकलंय बेडवर, झोपली दीदी. कसं मला समजणं झालंय, म्हणजे असं मन बी जरा असे नाराज होते. बनवू बी वाटतंय, नको बी वाटतंय, सोडून बी द्यावं वाटतंय. जास्त त्याच्यातलं काय समजणं बी झालंय आणि काय नाही. आणि हे तर शक्यतो असं म्हणजे माहितीचं बी कोणी नाही की त्यांच्याकडं जाऊन असं बघावं. आहेत यूट्यूबवर भरपूर आहेत, पण लांब लांब आहेत. मी जिथं असं बनवते तिथं आजूबाजूला कोण असे जवळ बनवणारे नाही. ते आहेत बनवणारे जवळ, ते वाघोलीला सुलेखान भैया त्यांच्या तिकडे एकदा गेलो तर ते नव्हतेच घरी, बाहेर कुठं तर गेलते, त्यांचा भाऊ होता. आणि आता लांब आहेत. चॅनेल माझा हे करायचं आहे, मॉनिटर करायचं आहे. तर आता कोणीकडे जाऊ, कुठं जाऊ हेच काही समजणं आहे. तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आता रवी दादा करते तिकडं ते बारामतीला राहिला आहेत. मग रवी दादाकडं जायचं का कुठं जावं. वाचून बघितलं जसं ते यूट्यूबवर जे कोणाचे म्हणजे माहितीचे व्हिडिओ टाकतात का नाही, त्यांच्याकडं असं वाचून बघितलेलं. तसं करायला गेलो, पण ते होईना झालं आहे आम्हाला. पण आता ते ज्याला माहिती आहे त्यालाच त्यांच्याकडूनच असं बनवून घ्यावं लागेल असं आहे. असं डोक्याचं नुसतं असं हे झालं आहे. काय करावं काय नाही काय समजणं झालं आहे. नको झालं आहे. उगाच ह्याच्यात फेंद्यात पडले वाटायला लागले. असं हे तर सगळं नुसतं फन करतंय. लय मी मेहनत ह्याच्यावर केली बरं का, लय मेहनत केलेली आहे. तर कुणी आधीवर व्हिडिओ पहिले चॅनलवर बघितला असेल तर त्यांना माहिती आहे. त्याच्यावर तर एवढी मेहनत केली होती, एवढं मनापासून केलेलं होते का नाही तर काही सांगूच नका. एवढी भयंकर त्याच्यावर तर मी मेहनत केलेली. ते बी बघा असंच टेन्शनमुळेच असं सोडून दिलं चॅनल आणि हे बंद केला. म्हणजे त्याच्यावर व्हिडिओ बी टाकलं नाही तर मन बी झालं नाही. आणि हे दुसरा नवीन खोलला तर ह्याच्यावर बी तारा माझी असलीच झाली. एक मिनटं, दीदी उठली होती म्हणून दीदीकडे गेलेली. सर्दी बी नाही. आज काय जेवणाचा बी माझा व्हिडिओ नाही आणि स्वयंपाक बनवल्याचा बी नाही. असंच आपला बनवलाय. आता हे टाकायचं म्हणून आता बघा हे टाकावं लागतंय. आता काय करावं काय नाही हे मला बी समजायला झालंय. स्वप्नील तर म्हणतो मम्मी नको नादाला लागू, जाऊ दे तिकडं, नको दे सोडून. पण वाटतंय एवढी मेहनत केली या आणि सोडायला असं म्हणजे मन कचावतं या. टाईमपास म्हणून वाटतं एखाद्या वेळेस टाकावा.
आणि ती म्हणतो सारखा तो हीच करते, बनवायचं असेल तर बनव, नाहीतर आपला सोडून टाक, तसला विचार करू नको, टेन्शन घेऊ नको, काय सारखं तसे व्हिडिओ बनवते की टाकू का नको, टाकू का नको. अरे बाळा म्हणलं जे आहे ते आहे, तो कशाला म्हणलं तो मध्ये मध्ये हे करतोस, असू दे म्हणलं, मला जसा जसा वेळ भेटेल तसा तसा म्हणलं मी टाकते म्हणलं, असू दे म्हणलं, काय होते त्याला. पण एका परीनं वाटतंय काय करून बसले काय, मग काय एका परीनं टाकू वाटते, एका दृष्टीनं नका बी वाटते, काय समजून झालं. काय आता जसं असेल तसं असेल, आता काही करायचं नाही, इलाज आहे शेवट, आहे का नाही. बघू आता देव जसे बोध्या देईल तसं. मनाला वाटलं टाकायचं, नाही वाटलं ना टाकायचं, मग काय आता विलाज नाही, काही म्हणू बी शकत नाही आणि काय करू बी शकत नाही. ह्याचं कामच असं आहे यूट्यूबचं, आहे की नाही. आता तुम्ही म्हणताल एवढं सगळं कळतंय तर मग व्हिडिओ कशाला बनवला. असं ते जी काय असेल ते असेल. चला सगळ्यांना बाय बाय.